पुढची बातमी पाहूयात। व्हीके सिंग यांची सीआयडी चौकशी सध्या सुरू आहे। व्हीएसआर कंपनीचे प्रमुख व्हीके सिंग यांची पुण्यातल्या सीआयडी कार्यालयामध्ये चौकशीला सुरुवात झाली आहे। चौकशीनंतर सिंग यांना अटक करणार का याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, व्हीएसआर कंपनीचं विमान जे दिवंगत अजित पवारांना देण्यात आलेलं होतं त्यानंतर हा मोठा वादंग झाला। व्हीएसआर कंपनीवरती कारवाई करणार का, ही विमान संस्था बंद करणार का याकडे लक्ष लागलेलं होतं। आता सीआयडी चौकशी होतीये, काय या चौकशी अंती निघू शकतं आणि या व्हीएसआर कंपनीच्या मालकांना अटक होण्याची कितपत शक्यता वाटते? सिद्धेश, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर, अपघात झाल्यानंतर व्हीएसआर कंपनी जी आहे ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे आणि सीआयडी या सगळ्या संदर्भामध्ये तपास मागील काही दिवसांपासून करत आहे आणि रोहित पवार यांच्या माध्यमातून व्हीएसआर कंपनीवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताशेरे ओढलेले पाहायला मिळत होते आणि तशा प्रकारचा एक अहवाल देखील, टेक्निकली पुरावे देखील रोहित पवार यांनी सीआयडीच्या दफ्तरी जे आहेत ते दिलेले पाहायला मिळत होते आणि त्यानंतर आता व्हीके सिंग यांची चौकशी जी आहे ती सीआयडीच्या कार्यालयामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे हे सीआयडीचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये मागील 40 ते 45 मिनिटांपासून व्हीके सिंग यांची चौकशी जी आहे ती सीआयडीचं तपास पथक करतंय। व्हीके सिंग यांच्यासोबत त्यांच्या मॅनेजमेंटमधले काही लोक जे आहेत ते देखील आलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सीआयडीकडून घेतली जात आहेत। खरं तर मागील काही दिवसांपूर्वी सीआयडीने याबाबतची एक प्रश्नावली जी आहे ती व्हीएसआर कंपनीला दिलेली होती आणि याबाबतची उत्तरं जी आहे ती मागण्यात आलेली होती, परंतु आता थेट व्हीके सिंग यांना जे आहे ते चौकशीसाठी सीआयडीने त्यांच्या दफ्तरी बोलवलेलं पाहायला मिळतंय। मागील 40 ते 45 मिनिटांपासून ही सगळी चौकशी जी आहे ती व्हीके सिंग यांची या कार्यालयामध्ये सुरू आहे। त्यामुळे नेमक्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती व्हीके सिंग यांच्याकडून घेतली जात आहेत, कारण का काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की अपघात झाल्यानंतर व्हीके सिंग यांनी त्यांच्याकडे असलेली विमानं किंवा अजित पवार यांनी जे विमान वापरलं होतं ते टेक्निकली योग्य होतं, कुठल्याही प्रकारची दुरुस्ती जी आहे किंवा कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड जो आहे तो आमच्या विमानामध्ये नव्हता, अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना काही प्रश्न जे आहेत ते सीआयडीकडून देण्यात आलेले होते आणि त्याची उत्तरं जी आहे ती मागितलेली होती, परंतु आता थेट त्यांना चौकशीसाठी सीआयडीच्या कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे। नेमकी काय उत्तरं सीआयडीला व्हीके सिंग देत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याबरोबरच पण रोहन, एकंदरीतच जेव्हा अजितदादांचा अपघात झाला होता तेव्हा सुद्धा या कंपनीचं स्पष्टीकरण आलं होतं, ते अर्थातच मालकांच्या आदेशानुसारच ते कंपनीचं स्पष्टीकरण आलेलं होतं, तेव्हा कुठेतरी घुमजाव केल्याचा प्रकार घडलेला होता किंवा या प्रकरणातून आपला हात काढता घेतल्याचा सुद्धा प्रकार घडलेला होता। एकंदरीतच या सगळ्या थातुरमातुर उत्तरं देऊन या चौकशीतून सुटण्याचा काही या मालकांचा प्रयत्न वाटतोय का? खरं तर केवळ व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंगच नाहीत, तर रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट केलेला होता आणि त्यामध्ये याच व्हीएसआर कंपनीचे जे हे व्हीके सिंग आहेत त्यांचे चिरंजीव रोहित सिंग हे थेट पायलट शेजारी जे आहेत ते एका खुर्चीवरती झोपलेले पाहायला मिळत होते। त्यामुळे व्हीएसआर वरती ताशेरे रोहित पवारांनंतर जय पवार यांनी देखील ओढलेले होते आणि त्यानंतर ही सगळी सूत्र जी आहेत ती अतिशय वेगाने हलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या चौकशीला वेगवान पद्धतीने गती मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे व्हीके सिंग यांना या ठिकाणी चौकशीला बोलवलेलं आहे। परंतु चौकशी अंती नेमकं काय होतंय, कशा पद्धतीने व्हीके सिंग जी आहेत ती या सगळ्या चौकशीला सामोर जात आहेत आणि उत्तरं जशी माध्यमांमध्ये काही दिवसांपूर्वी ज्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून दिली गेली होती, जी थातुरमातुर उत्तरं जी आहेत ती व्हीके सिंग यांच्याकडून देण्यात आलेली होती, या सगळ्याला जर का त्यांनी लक्षामध्ये घेऊन व्हीके सिंग यांना कदाचित या सगळ्या प्रकरणी चौकशी अंती उत्तर व्यवस्थित नाही दिली तर मात्र अटक केली जाऊ शकते, तशा प्रकारची शक्यता देखील आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की सध्या 40 ते 45 मिनिटांपासून ही संपूर्ण नक्कीच 40 ते 45 मिनिटांपासून या व्हीएसआर कंपनीच्या मालकांची चौकशी सुरू आहे। या चौकशी अंती नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं